Hello friends, today we are going to learn an important topic of English grammar, clauses. मित्रांनो, clauses जे उपवाक्य आज आपण समजून घेणार आहोत. इंग्रजी ग्रामरमध्ये ते फार महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. तत्पूर्वी आपण माझ्या इंग्लिश लर्निंग या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. नाउ लेट्स स्टार्ट. मित्रांनो, क्लॉजेस समजून घेण्यापूर्वी तुम्हाला सेंटेन्स म्हणजे वाक्य समजून घेणे आवश्यक आहे. सेंटेन्स म्हणजे पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहास वाक्य असे म्हणतात. प्रत्येक वाक्यात अर्थ स्पष्ट करण्यासाठी किमान एक क्रियापद म्हणजे व्हर्ब असतेच. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, राम किल्ड रावणा. या वाक्यात राम सब्जेक्ट आहेत म्हणजे कर्ता आहेत, तर किल्ड व्हर्ब आहेत क्रियापद आहेत आणि रावणा ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहेत. आणि हा शब्दसमूह आपल्याला पूर्ण अर्थबोध करून देतो, म्हणून हा शब्दसमूह एक सेंटेन्स आहे. कधी कधी अशी वाक्ये ही दोन किंवा त्यापेक्षा जास्त उपवाक्यांनी बनलेली असतात. जसे फॉर एक्झाम्पल, ही वंडर्ड व्हाय ही वॉज सो लकी. वरील वाक्य हे दोन उपवाक्यांनी बनलेले आहेत, ज्यामध्ये कर्ता आणि क्रियापद आहेत. जसे ही वंडर्ड हे एक वाक्य आहे, याच्यामध्ये सब्जेक्ट म्हणजे ही आणि व्हर्ब वंडर्ड, त्यामुळे हे एक क्लॉज आहेत. तर दुसरा भाग त्याच वाक्याचा, व्हाय ही वॉज सो लकी, या वाक्यात सुद्धा सब्जेक्ट आणि व्हर्ब आहेत, म्हणून हे या वाक्यामध्ये दोन उपवाक्य आलेली आहेत. मित्रांनो, यावरून आपल्या लक्षात येते की उपवाक्य म्हणजे असा शब्द समूह की ज्यामध्ये कर्ता म्हणजे सब्जेक्ट व क्रियापद म्हणजे व्हर्ब असते. यालाच क्लॉज असे म्हणतात. क्लॉजेसचे दोन प्रकार पडतात, टाइप्स ऑफ क्लॉजेस. पहिला प्रकार मेन क्लॉज, ज्याला आपण मुख्य वाक्य म्हणतो. तसंच सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज, ज्याला आपण गौण वाक्य किंवा परावलंबी डिपेंडंट क्लॉज असं म्हणतो. मेन क्लॉज म्हणजे काय, तर बघा, जे वाक्य स्वतंत्रपणे लिहिता येते व त्याचा पूर्ण अर्थबोध होतो, अर्थ पूर्ण होण्यासाठी ते इतर वाक्यावर अवलंबून राहत नाही, अशा वाक्यांना मेन क्लॉज असे म्हणतात. तर सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज, अवलंबी वाक्य किंवा गौण वाक्य, जे वाक्य स्वतंत्रपणे अर्थबोध करू शकत नाही, अर्थबोध पूर्ण होण्यासाठी ते इतर वाक्यांवर अवलंबून असते, अशा वाक्यात सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरलेले असते. अशा वाक्यास सबऑर्डिनेटिंग किंवा डिपेंडंट क्लॉज असे म्हणतात. नाउ लेट्स अंडरस्टँड विथ एन एक्झाम्पल. आपण एका उदाहरणातून हे समजून घेऊ. एक्झाम्पल, द स्टुडंट स्टूड अप व्हेन द टीचर एंटर्ड द क्लास. या वाक्यात दोन क्लॉज आलेले आहेत. पहिलं, द स्टुडंट्स स्टूड अप, सब्जेक्ट द स्टुडंट्स आहेत आणि स्टूड अप व्हर्ब आहेत. तर दुसरा वाक्याचा भाग आहे व्हेन द टीचर एंटर्ड द क्लास. यामध्ये पण कर्ता आणि क्रियापद आहेत, म्हणून हे सुद्धा एक वाक्य आहे. अशा दोन उपवाक्यांनी हे एक वाक्य बनलेलं आहे. यातील द स्टुडंट स्टूड अप म्हणजे मुले उभी राहिली, याचा पूर्ण अर्थबोध होतो. आपल्या अर्थासाठी ते इतर वाक्यावर अवलंबून राहत नाहीत, म्हणून हे वाक्य मेन क्लॉज आहे. तर व्हेन द टीचर एंटर्ड द क्लास म्हणजे जेव्हा शिक्षक वर्गात आले, हे वाक्य आपल्याला स्वतंत्रपणे अर्थबोध करू शकत नाही. जेव्हा शिक्षक वर्गात आले तेव्हा काय झाले असा प्रश्न पडतो. म्हणजेच हे वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी दुसऱ्या वाक्यावर म्हणजेच द स्टुडंट स्टूड अप या वाक्यावर अवलंबून आहे, म्हणून याला अवलंबी किंवा डिपेंडंट क्लॉज असे म्हणतात. मित्रांनो, मेन क्लॉज आणि डिपेंडंट क्लॉज किंवा सबऑर्डिनेट क्लॉज आपण कसे ओळखणार? हाऊ टू नो सबऑर्डिनेट क्लॉज? बघा, यातला फरक समजण्यासाठी आणि आपल्याला ते ओळखता येण्यासाठी आपण खालील उदाहरणावरून ते बघू. उदाहरण 1, व्हेन आय सॉ अ स्नेक
आय रॅन अवे या वाक्यामध्ये या पहिल्या क्लॉजची सुरुवात व्हेनने झाली आहे. व्हेन हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत. व्हेन आय सॉ अ स्नेक याचा अर्थ असा होतो की जेव्हा मी साप बघितला तेव्हा काय झालं असा प्रश्न पडतो. म्हणजे हे वाक्य आपल्याला पूर्ण अर्थबोध करून देत नाही. या वाक्याचा पूर्ण अर्थबोध होण्यासाठी आपल्याला त्याच्या नंतरच्या वाक्यावर अवलंबून राहावं लागतं. आय रॅन अवे तेव्हा मी धावलो. या वाक्यामध्ये व्हेन आय सॉ अ स्नेक हे सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहेत, म्हणजे अवलंबी वाक्य आहेत, कारण ते दुसऱ्या वाक्यावर अवलंबून आहेत. तर आय रॅन अवे हे आपल्याला पूर्ण अर्थबोध करून देतं, म्हणून हे मेन क्लॉज आहे. दुसऱ्या उदाहरणावरून आपण आणखी बघू. द मॅन हू इज अ टीचर इज माय फ्रेंड. या वाक्यात आपल्याला लक्षात येईल की द मॅन नंतर हू इज अ टीचर अशी सुरुवात झाली आहे आणि पुन्हा उर्वरित वाक्याचा भाग नंतर दिला इज माय फ्रेंड. या वाक्यात द मॅन इज माय फ्रेंड जर आपण असं केलं तर हे मेन क्लॉज आहेत आणि हू इज अ टीचर जो शिक्षक आहे हे सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहेत. मित्रांनो, सबऑर्डिनेटिंग किंवा डिपेंडंट क्लॉजचे 3 प्रकार पडतात. एक नाउन क्लॉज, दुसरा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि थर्ड वन ॲडव्हर्ब क्लॉज. नाउन क्लॉज म्हणजे नामाचे वाक्य, जे क्लॉज नामाचं कार्य करत आहेत अशी उपवाक्य. ॲडजेक्टिव्ह क्लॉज जे क्लॉज विशेषणाचं कार्य करत आहेत अशा क्लॉजला ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतात. आणि तिसरं ॲडव्हर्ब क्लॉज जे क्लॉज क्रियाविशेषणाची कार्य करतात अशा क्लॉजला ॲडव्हर्ब क्लॉज म्हणतात. फर्स्ट टाईप नाउन क्लॉज, नाम गौण वाक्य. मित्रांनो, नाम म्हणजे नाउन हे वाक्यात 4 प्रकारे काम करते. जसे राम हेल्प श्याम. या वाक्यामध्ये राम हे नाउन आहेत आणि ते सब्जेक्टचं म्हणजे कर्त्याचं काम करत आहेत, म्हणजे नाम हे कर्त्याचं सुद्धा काम करतं. दुसरं एक्झाम्पल बघू. राम हेल्प श्याम. या वाक्यात श्याम पण नाउन आहेत आणि ते कर्माच्या जागेवर आहेत, ऑब्जेक्ट आहेत आणि ऑब्जेक्ट सुद्धा नाम असतं. तिसऱ्या उदाहरणात बघू आपण. राम इज अ टीचर. या वाक्यात अ टीचर हे एक नाउन आहेत आणि इज या क्रियापदाचे ते पूरक आहेत, कॉम्प्लिमेंट आहेत, म्हणून ते सुद्धा नामाचं कार्य करत आहे. आणि चौथा प्रकार बघू आपण भाग. आय स्पोक टू राम. या वाक्यात राम हे नाउन आहेत आणि टू या प्रिपोजिशन नंतर ते आलेले आहेत, म्हणजे टू या प्रिपोजिशनचा ते ऑब्जेक्टचं कार्य करत आहेत, म्हणून ऑब्जेक्ट हे नेहमी काय असतं, नाउन असतं, म्हणून हे आहेत ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन. या वाक्यावरून आपल्याला नाउनचे कार्य लक्षात येते, म्हणून नाउन क्लॉजचे 4 प्रकार पडतात. सब्जेक्ट ऑफ द वर्ब, दुसरा प्रकार ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आणि तिसरा प्रकार कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब आणि चौथा प्रकार ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन. लेट्स अंडरस्टँड देम वन बाय वन विथ एक्झाम्पल्स. आपण हे उदाहरणांवरून समजून घेऊ. पहिला प्रकार नाउन क्लॉज सब्जेक्ट ऑफ द वर्ब, क्रियापदाचा कर्ता म्हणून. एक्झाम्पल, व्हॉट ही सेड इज नॉट ट्रू. विद्यार्थी मित्रांनो, हे एक उदाहरण आहे. व्हॉट ही सेड इज नॉट ट्रू. यामध्ये 2 भाग आपल्याला दिसतात. पहिला व्हॉट ही सेड यामध्ये कर्ता क्रियापद आहेत, तर दुसरा इट इज नॉट ट्रू. इट इथे घेतलेलं नाही, इटच्या जागेवर व्हॉट ही सेड हे वाक्य घेतलं आहे, म्हणून मी इट ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे, इट इज नॉट ट्रू. आणि असे 2 वाक्य आलेली आहेत. त्यात इट इज नॉट ट्रू हे मेन क्लॉज आहेत, कारण याचा अर्थबोध होतो. तर व्हॉट ही सेड त्याने काय सांगितलं हे अर्थबोध होत नाही ह्या वाक्याचा, म्हणून हे सबऑर्डिनेट क्लॉज आहेत आणि ते सब्जेक्टचं कार्य करतात. त्यामुळे व्हॉट ही सेड हे नाउन क्लॉज सब्जेक्ट ऑफ द वर्ब इज असं आहे. दुसरा प्रकार बघू. नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, क्रियापदाचा कर्म म्हणून. फॉर एक्झाम्पल, आय डोंट नो व्हाय ही इज ॲट होम. आय डोंट नो हा एवढा भाग एक क्लॉज आहे, तर व्हाय ही इज ॲट होम, व्हाय ह्या कंजंक्शनने उभ्यान्वी अव्याने हे वाक्य जोडलेलं आहे. असे 2 वाक्य इथे पडतात, आय डोंट नो आणि व्हाय ही इज ॲट होम. ह्या 2
ही जी दोन क्लॉजेस आलेली आहेत त्यात आय डोंट नो, जसं मला माहीत नाही, असा त्याचा अर्थ होतो. याचा पूर्ण अर्थबोध करणारं हे वाक्य असल्यामुळे हे मेन क्लॉज आहेत. तर व्हाय ही इज ॲट होम या वाक्याचा अर्थबोध पूर्ण होत नसल्यामुळे आणि आपला अर्थ पूर्ण करण्यासाठी ते मेन क्लॉजवर डिपेंड असल्यामुळे आणि व्हाय ह्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने त्याची सुरुवात झाली असल्यामुळे हे वाक्य सबऑर्डिनेटिंग नाउन क्लॉज आहेत, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब नो. तिसरा प्रकार कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, क्रियापदाचे पूरक. मेन क्लॉज मधील क्रियापद टू बीचे रूप असेल तर अशा क्लॉजला नाउन क्लॉज कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब असे म्हणतात. म्हणजे मेन क्लॉज मध्ये जे क्रियापद आलं असेल आणि ते क्रियापद टू बीचं रूप असेल, जसं ॲम, इज, आर, वॉज, वेअर व अशा पद्धतीनं आलं असेल आणि त्यानंतर नाउन क्लॉज जर आला असेल तर अशा नाउन क्लॉजला नाउन क्लॉज कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, इट इज ट्रू दॅट ही कॅनॉट कम टुमॉरो. या वाक्यामध्ये इट इज नंतर इट इज ट्रू, सो यानंतर दॅट ही कॅनॉट कम टुमॉरो हे इज इथे टू बीचं रूप आहे आणि त्यानंतर जो क्लॉज आला आहे दॅट ही कॅनॉट कम टुमॉरो हे मेन क्लॉज आहेत, सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहेत, त्यामुळे हे कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब आहे. चौथा प्रकार नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्ययाचे कर्म. शब्दयोगी अव्ययानंतर म्हणजे प्रिपोजिशन नंतर नाउन क्लॉज जर येत असेल तर त्याला ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन असे म्हणतात. अशा नाउन क्लॉजला ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन असे म्हणतात. एक्झाम्पल, लिसन टू व्हॉट द टीचर सेज. या वाक्यामध्ये आपल्या लक्षात येईल की लिसन हे आज्ञार्थी वाक्य झालं आणि पुढचा क्लॉज ह्या टू ह्या प्रिपोजिशनने सुरुवात झालेला आहे, त्याच्यानंतर येतो व्हॉट द टीचर सेज. या वाक्यात व्हॉट द टीचर सेज हा नाउन क्लॉज टू या प्रिपोजिशन नंतर आला आहे, म्हणून हा नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन आहे. मित्रांनो, नाउन क्लॉज तुम्हाला नक्कीच समजले असतील. अधिकाधिक उदाहरणातून तुम्हाला आता सहजरित्या नाउन क्लॉज ओळखता येतील. ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाउन क्लॉजच्या सरावासाठी एक्सरसाइज दिलेली आहेत, आपण ती सोडवून बघावी. ॲन्सर की नंतर प्रोव्हाइड करण्यात येईल. इफ यू हॅव एनी क्युरी देन कमेंट. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. धन्यवाद.